तर तिकडे ठाण्यातील सखोल भागामध्ये पाणी साचायला आता हळूहळू सुरुवात झाली आहे। ठाण्यातील वंदना बस डेपोमध्ये पाणी साचलंय। ठाणे पालिकेकडून सेशन पंपच्या मदतीने सध्या पाणी काढण्याचं काम सुरू आहे। ठाण्यामध्ये सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळत आहेत, रस्त्यावर पाणी साचलंय, आपण दृश्य बघतोय। याच पाण्यातून वाहन चालक सुद्धा वाट काढतायत। बस डेपो परिसरात जे पाणी साचलेलं आहे त्याचे दृश्य सध्या आपण बघतोय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। निकेश, हे पाणी ओसरणं फार आवश्यक आहे, कारण नागरिकांची बरीचशी गैरसोय या पाणी साचल्यामुळे होत असेल। यासाठी कुठल्या उपाययोजना आता तिथे सुरू झाल्यात का? नक्कीच पहाटेपासूनच ठाण्यात देखील मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाण्यातल्या सखोल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे वंदना बस डेपो। दरवर्षी दर पावसाळ्यामध्ये अशीच परिस्थिती या परिसरामध्ये असते। या परिसरामध्ये सतत जर पाऊस पडला तर अशा प्रकारचं पाणी जे आहे ते साचलेलं पाहायला मिळतं आणि याच पाण्यातनं प्रवाशांना आपला प्रवास जो आहे तो करावा लागतो। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ज्या ठिकाणी सखोल भाग आहे, ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणी सेशन पंप जे आहेत ते लावण्यात आलेले आहे। ज्या वेळेला पाणी साचतं त्यावेळेला ते पाणी सेशन पंपच्या माध्यमातून ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडनं काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 38.78 मिलिमीटर पाऊस जो आहे तो ठाण्यामध्ये पडलेला आहे। असाच जर सतत जर पाऊस पडत राहिला तर ठाण्यातले जे इतर सखल भाग आहेत त्या ठिकाणी देखील पाणी साचण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। जी, धन्यवाद निकेश माहितीसाठी।